त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी नाहीये, त्यांची परिस्थिती नादान आहे, खालवलेली आहे, दुःखात आणि दारिद्र्यामध्ये त्यांची लाईफ किंवा त्यांचं जीवन ते जगत आहे। देवबाप आज त्यांच्या संग बोलत आहे, तुम्ही सगळेजण माझ्याकडे या। हालेलुया। परमेश्वर या ठिकाणी अशा लोकांना सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी नेहमी तयार असतो। जसं आज आम्हाला माहिती की जगातलं उदाहरण आहे आणि देवबापाने डॉक्टर लोक आमच्यासाठी ठेवलेले आहेत। हालेलुया। आणि ज्यावेळेस आम्हाला अशक्तपणा वाटू लागतो किंवा शरीरात ताप येतो किंवा आमचं दुखणं वाढत जातं, आमच्या शरीरामध्ये आम्हाला ते रेटत नाही, त्यावेळेस आम्हाला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस डॉक्टरकडे आम्ही उठत बसत जातो त्यावेळेस डॉक्टर आमचं शरीर चेक करतो आणि परमेश्वरानं जे काही त्याला ज्ञान दिलेलं आहे, नॉलेज दिलेलं आहे, त्या नॉलेज नुसार तो आपल्या शरीराचा उपचार करतो आणि त्यानंतर आम्हाला गोळी देतो, इंजेक्शन वगैरे देतो किंवा ब्लड वगैरे रक्त आपलं तो चेक करतो आणि त्यानुसार त्याला समजून येतं की आपल्या शरीरामध्ये कशाची कमी आहे। अशक्तपणा आला का, पेशी कमी आहे का, रक्त कमी आहे का, टायफॉइड झालेला आहे का, अजून कुठला आजार मानवाला झालेला आहे। मग त्या डॉक्टरांच्या लक्षात येतं आणि डॉक्टर मग त्या मनुष्याला सांगतो की तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज आहे, तुम्हाला टायफॉइड झालेला आहे किंवा तुम्हाला XYZ आजार झालेला आहे। आणि त्यानुसार आम्ही काय करतो, डॉक्टरांना हेल्प करतो। ठीक आहे डॉक्टर, तुमच्या बोलण्याप्रमाणे तुम्ही आमचा काय करा, उपचार करा आणि या शरीराला आपण डॉक्टरांच्या स्वाधीन करतो आणि डॉक्टर इलाज करतो। तेव्हा आपल्या शरीराला 1-2 सलाईनने किंवा इंजेक्शन दिल्याने, गोळ्या दिल्याने आपल्याला घेण्यास आणि खाण्यास देव आपल्याला शक्ती देतो आणि त्यानंतर आपल्याला आरोग्य मिळून जातं। त्याचप्रमाणे परमेश्वर देखील म्हणत आहे, ज्यावेळेस डॉक्टरांचे इलाज खुंटून जातात, डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला म्हणतात की आता माझ्याच्याने हा मनुष्य बरा होणार नाही, तुझ्या शरीराचा उपचार मी करू शकत नाही, त्यावेळेस मनुष्य कुठे जाणार। काही लोक असे पण आहेत की ज्यांच्याकडे पैसा पण नाहीये, डॉक्टरकडे जाण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्याकडे काही नाहीये। बोला, काही नाही, त्यांच्याकडे पैसा नाहीये, म्हणजे त्यांची परिस्थिती जी आहे फार खालावलेली आहे, त्यांची परिस्थिती खूप नादान झालेली आहे। आणि परमेश्वर देखील आज या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे की अशा खालावलेल्या लोकांना, दुर्बल लोकांना, अशक्त लोकांना मी मदत करण्यासाठी तयार आहे। असे लोक जर या जगामध्ये जीवन जगत असतील, डॉक्टरने त्यांना सोडलं असेल, डॉक्टरने त्यांना टाकलं असेल, ते विसर